केलं. बघा सर्वांनी आपला क्वेश्चन आहे, फाइंड एलसीएम ऑफ 16, 28 and 40. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची ज्या संख्येला 16 ने डिवाइड करता येईल, 28 ने डिवाइड करता येईल आणि 40 ने डिवाइड करता येईल. आपल्याला असा नंबर शोधायचा आहे ज्या नंबरला आपण 16, 28 आणि 40 या सगळ्यांनी आपण त्याला डिवाइड करू शकू. म्हणजे काय, समजा आपण टेबल लिहिले सर्वांचेच, याचा टेबल लिहिला आपण 16 चा, आपण टेबल लिहिला 28 चा, आपण टेबल लिहिला 40 चा. या सगळ्यांच्या टेबल मध्ये ती संख्या आली पाहिजे आणि ती संख्या सर्वात लहान असली पाहिजे. तर आपण त्याला म्हणतो एलसीएम ऑफ 16, 28 and 40. याला लिहिताना आपण काय करू, सुरुवातीला आपण याचे 16 इथे लिहू, आपण 28 इथे आपण किती लिहू, आपण 40. या संख्येला आपल्याला डिवाइड करायचं आपल्याला. आपण आता काय करूया ना, व्यवस्थितपणे आपण फार इझी पद्धतीने आपण त्याला समजा, तुम्हाला ते बघावं लागेल. काय करूया आपण बघा, सुरुवातीला हे सगळे नंबर इथं 40 च्या इथं युनिट प्लेसला 0 आहे, तो इवन नंबर आहे. या 28 चे 10 to 8 हा इवन नंबर आहे युनिट प्लेसला. या 16 च्या ही युनिट प्लेसला 6 आहे. म्हणजे या 40, 28 आणि 16 या सगळ्यांच्या एकक स्थानी युनिट प्लेसला कुठला नंबर आहे, 0, 8 आणि 6. म्हणजे या सगळ्या संख्यांना आपण 2 ने डिवाइड करू शकतो. या सगळ्या संख्यांना आपण 2 ने डिवाइड करू शकतो. आपण इथे लिहूया 2 च्या टेबलमध्ये आपण 16 केव्हा येतो, तो येतो 8 नंबरला. 2 चा टेबल आपण म्हणतो 2 च्या टेबलला कोण येतो, 16 8 नंबरला. त्यानंतर 2 च्या टेबलला 28 येणार नाही, आपण त्या डिवाइड करू शकतो. जर तुमच्या लक्षात येत असेल, आपल्याला टेबल पुढे पुढे आपण घेऊन गेलो, 2 चा टेबल 20 च्या पुढे घेऊन गेलो, तर त्या टेबल मध्ये 40 नंबरला 20 येत असतो. किंवा तसं नसेल काय, आपण असं म्हणू 2 ना आपण या 2 ला डिवाइड करू, 2 2 जा 1, 2 4 जा 8. या 2 ने आपण या 28 ला डिवाइड केलं, झाले 14. त्यानंतर 2 ने आपण त्या 40 ला डिवाइड करू. 2 च्या टेबल मध्ये 4 केव्हा येतो, 2 नंबरला. 2 च्या टेबलला 0 येत नाही, 0 ला डिवाइड करता येत नाही, 0 आपला आहे जिथेच असेल. पुन्हा एकदा इथं आला या 20, इथं आला 14, इथं आला 8. पुन्हा हे सर्वच्या सर्व इवन नंबर आहेत. कोणते नंबर आहेत, इवन नंबर आहेत. इवन नंबर असेल तर याला 2 ने डिवाइड करावं लागेल. आता परत आपण इथे काय लिहूया, इथं आपण 2 लिहू. 2 च्या टेबलला 8 केव्हा येतो, 4 टाइम्स. 2 4 जा 8. 2 च्या टेबलला 14 केव्हा येतो, 2 7 जा 14. 2 च्या टेबलला 20 केव्हा येतो, 2 10 जा 20. या तिघापैकी 2 नंबर इवन नंबर आले. 2 नंबर 2 च्या टेबलला येतात तिघापैकी. त्या तिघापैकी हा एक नंबर आहे. 2 च्या टेबलला हा नंबर येतो, हा नंबर येतो. 2 च्या टेबलला 4 केव्हा येतो, 2 नंबरला. 2 च्या टेबलला 7 येत नाही, म्हणून 7 ऍज इट इज. 7 आपण जशाला तसा काय घेतला, तो 2 च्या टेबलला येत नाही म्हणून त्याला डिवाइड करता येत नाही, म्हणून त्या नंबरला आपण ऍज इट इज घेऊन ठेवला. आणि 2 च्या टेबलला 5 10 येतो 5 नंबरला. आपलं या ठिकाणी आपला आन्सर संपलेला असेल. हे सगळेच्या सगळे प्राईम नंबर झाले. या नंबरला आता आपण डिवाइड करू शकत नाही. इथं आपण गणित थांबवलं, इथं आपलं गणित संपलं. का संपलं, 2 7 5 हे तिन्ही प्राईम नंबर आहेत. प्राईम नंबर म्हणजे काय, या तिन्ही संख्याला इतर कोणत्याही नंबरनं आपण डिवाइड करू शकत नाही. आपल्याला इथे काय भेटलं, सुरुवातीला आपण इवन नंबर होते, 40 हा नंबर इवन आहे, 28 नंबर इवन आहे, 16 नंबर इवन आहे. त्या सर्वांना आपण 2 ने डिवाइड केलं. 2 ने आपण याला डिवाइड केलं, इथे 8 आला. 2 ने आपण याला डिवाइड केलं, इथे 14 आला. 2 ने आपण याला डिवाइड केलं, इथे 20 आला. परत या तिघांनाही आपण 2 डिवाइड करू शकतो. इथं आपण परत 2 घेतला. 2 ने आपण 8 ला डिवाइड केलं, इथे 4 आला. 2 च्या टेबलला 14 हा 7 नंबरला येतो. 2 च्या टेबलला समजू मी थोडा वेळ. 2 च्या टेबलला हा 20 हा 10 नंबरला येतो. इथं 4 7 आणि 10 हे काय नंबर आहेत, कुठले नंबर आहे ते इवन नंबर आले. याच्यापैकी हा प्राइम नंबर आहे. पण या दोन्ही नंबरला मात्र 2 ने डिवाइड करता येते. आपण 2 च्या टेबलला 4 केव्हा येतो, 2 नंबरला. 2 च्या टेबलला 7 येणार नाही, 7
प्राईम नंबर आहे म्हणून आपण 7 ह्या डिजिट ठेवला. 2 च्या टेबलला 20 किंवा 10 किंवा 5 नंबरला. आता आपल्याला लास्ट ओळ यायची, आपल्याला काय करायचं, आपल्याला एलसीएम फाइंड करायचा असतो. एलसीएम काढताना आपण काय करतो बघा, इथं आपण लिहू एलसीएम. हे नंबर कंटिन्यू करू आपण. 2 into 2 into 2 हे नंबर घेतले आपण. आता आपल्याला काय करायचं, याच्या पुढे हे 3 नंबर घ्यायचे आपल्याला खातेवाले. 2 into 7 into 5 आणि ह्या सर्वांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. त्या सर्वांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला किती भेटतो, 560 हा नंबर भेटतो. आपल्याला कुठला नंबर भेटतो, 560. हा एलसीएम आहे गुणाचा 16, 28 आणि 40 चा. 560 आहे. याचा अर्थ काय, हा असा नंबर आला 560. या सर्वांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला कुठला नंबर आला बघा कसं दाखवतो मी होतो. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. 1 2 3 4 चौघांचा मल्टिप्लिकेशन आला 16. या दोघांचा किती आला, 35. किती आला, 35. आपण 16 आपण 35 करू. दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 5 6 चा 30 ला 0 कॅरी किती करू आपण, 5 1 5 ते प्लस 3 हे झाले 80. 3 6 चा 18 5 1 कॅरी 1 झाला. 3 1 चा आणखी प्लस 4 0 6 कॅरी 1 560. या सगळ्यांचं आपण मल्टिप्लिकेशन किती आपल्याला भेटला, 560. खाली आपण स्टेटमेंट लिहूया. खाली स्टेटमेंट काय लिहू बघा, LCM of 16, 28 and 40 is 516. याच्यात तुमचे क्वेश्चन असतं तर मला विचारू शकता की नाही कळालं, ते नाही समजलं, काही क्वेश्चन विचारू शकता.